नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत पवित्र आणि विशेष असा महिना, ज्याला पुरुषोत्तम महिना देखील म्हणतात. त्यालाच धोंड्याचा महिना असे देखील म्हणतात. हा महिना 2 ते 3 वर्षांनी येतो, पण याचे महत्त्व अनमोल आहे. 2026मध्ये अधिक महिना नेमका कधी आहे, या महिन्यात काय करावे, काय टाळावे आणि कोणत्या सेवा केल्याने विशेष पुण्य मिळते, चला जाणून घेऊया. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. 2026मध्ये अधिक महिना हा 18 मे 2026 ते 16 जून 2026 या काळात येत आहे. अधिक महिना चांद्र सौर्य कालगणनेतील फरक भरून काढण्यासाठी येतो, म्हणूनच त्याला अधिक महिना, अतिरिक्त महिना असे म्हणतात. हा महिना भगवान विष्णू यांना समर्पित आहे. यालाच पुरुषोत्तम महिना असे देखील नाव देण्यात आले आहे, कारण या महिन्याचे अधिपती भगवान विष्णू आहेत. अधिक महिन्यात केलेले जप, तप, दान, व्रत यांचे फळ अधिक पटीने वाढते. पापांचा नाश होऊन पुण्याचा संचय होतो आणि जीवनात सकारात्मक बदल घडू लागतात. या महिन्यात लग्न, गृहप्रवेश टाळावेत, कोणतेही शुभ कार्य करू नये, नवीन व्यवसाय सुरू करू नयेत, आर्थिक निर्णय घेऊ नयेत. दररोज भगवान विष्णूंची पूजा करावी आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. अधिक महिन्यात भगवद्गीता आणि भागवत पुराण वाचन करावे. तसेच अन्नदान, वस्त्रदान करावे. अधिक महिन्याची एक कथा सांगितली जाते, ती म्हणजे पूर्वी अधिक महिना हा मलमास महिना म्हणून ओळखला जात होता. या महिन्याला कोणीही महत्त्व देत नव्हते. असे म्हणतात, तेव्हा अधिक महिना भगवान विष्णू यांना शरण गेला. तेव्हा भगवान विष्णूंनी त्याला पुरुषोत्तम नाव दिले आणि सर्व महिन्यात श्रेष्ठ स्थान दिले. तेव्हापासून हा महिना सर्व महिन्यांमध्ये पवित्र मानला जातो. जी व्यक्ती अधिक महिन्यात दान करते त्याला मानसिक शांती मिळते, सुखसमृद्धी मिळते आणि आर्थिक अडचणी दूर होतात. नकारात्मक ऊर्जा कमी होते. म्हणून या अधिक महिन्यात मनापासून भक्ती करा आणि आपल्या आयुष्यात सुख शांती आणा. तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा.